चला तर मंडळी, आज आपण हुलग्याचं कालवण पाहूया. काही ठिकाणी याला कुळीत सुद्धा म्हणतात. पावसाळ्याच्या दिवसात, थंडीच्या दिवसात याचं सेवन केल्याने आपल्या शरीराला भरपूर असे फायदे मिळू शकतात. कारण थंड वातावरणामध्ये सर्दी, खोकला, ताप हे लहान मुलांना लवकरच होऊ शकतं. तर याचं माडगं किंवा ह्याचं सूप, तिखट सूप जर मुलांना बनवून दिलं तर त्यांची सर्दी लगेचच पळून जाईल. गोळ्या औषधापासून दूर ठेवून अशा पदार्थांचं, कडधान्याचं लहान मुलांना जर सेवन करायची सवय लावली तर आपली मुलं आजच्या 21व्या पिढीमध्ये सुद्धा निरोगी राहू शकतील, अशी 100% मी तुम्हाला गॅरंटी देते. तर इथं आपण तेल टाकलं आहे 2 माप, त्याच्यानंतर जिरे मोहरी चांगली तडतडू दिली आहे. कांदा टमाटा व्यवस्थित लाल झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये काही मसाले ॲड करायचे आहेत. तर टमाटा आणि कांदा व्यवस्थित परतून लाल होऊ द्यायचा आहे. खरपूस कलर आला की त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद. हळदीमुळे तर ह्याचे भरपूर फायदे आहेत. हळदच टाकल्या, हळदीचं तुम्हाला माहितीच आहे, सर्दी जर झाली तरी गरम पाण्यामध्ये, दुधामध्ये उकळून हळद दिली जाते आणि त्याची पेस्ट दिल्यानंतर सर्दी पळूनच जाते. तर हळदीचं सुद्धा आपण ह्याच्यात प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं आहे. धणेपूड टाकले 1 चमचा, गरम मसाला टाकला आहे, काळं तिखट आणि चवीपुरतं मीठ टाकले, मोड आलेलं कुळीत किंवा हुलगम ह्याच्यामध्ये टाकले. त्याला 4 ते 5 मिनिट परत आपल्याला परतायचं आहे. ते परतल्यानंतर आपल्याला बाजूलाच पातेल्यात गरम उकळतं पाणी घ्यायचं आहे. उकळतं पाणी टाकल्यानंतर भाजीला कड म्हणजे तरी पण थोडीशी येते आणि भाजी खायला सुद्धा चव त्याची व्यवस्थित वाढून जाते. कारण जर थंड पाण्याचा वापर केला तर भाजीची चव थोडीशी बदलते किंवा चांगली लागत नाही भाजी. म्हणून गरम पाण्याचाच कुठल्याही भाजीला वापर करायचा. आता गरम पाणी मी ते टाकलेलं आहे. मस्त 4 ते 5 मिनिटं ह्याला शिजू द्यायचे आहे. ताट झाकून ह्याला शिजू द्यायचं आहे. चांगलं कडधान्याला कुठल्याही जरा जास्त शिजवावं लागतं, म्हणजे ते मऊ झाल्यानंतर खायला चव देतात. तर आता मस्त 4-5 मिनिटं ह्याला शिजू दिले आहे. त्याचे मोडसुद्धा छान असं शिजलेले आहेत आणि ते हुलगंसुद्धा छान शिजलेलं आहे. मस्त असं मिळून आली आहे भाजी आपली मस्त. तर भाकरीसोबत, चपातीसोबत तुम्ही कशासोबतही खावा. थंडीच्या दिवसात सर्दीवर रामबाण उपाय म्हणून हुलग्याची भाजी. तुम्हाला सुद्धा ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा. अशा पूर्वीच्या भाजी परत अजून आपण विस्मरणात जाण्यापेक्षा परत करू आणि आपल्या मुलांना आजारापासून दूर ठेवू.